कृपया जे बाहेर प्रेक्षक आहेत त्यांनी पंचांनाशी थोडं हे करू, वादविवाद करू नका. आणखीन एक चांगला त्या ठिकाणी फटका पियुष यांचा. तुषार पुन्हा एकदा चांगला त्या ठिकाणी फटका होता. एक धाव मिळते. धावसंख्या 6. 5 चेंडू झाले आहेत. धावसंख्या 6 झाली आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. मुख्याच्या क्षणी आणि उपयुक्त असा चौकार आलाय पियुष यांच्या बॅटमधनं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायची झाली तर 10 होते आहे. पहिले 3 चेंडू मात्र चांगले हाताळले होते तुषार नागवेकर यांनी. उर्वरित 3 चेंडूवर मात्र चांगला समाचार घेतलाय तो पियुष यांनी आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्या होते 10. पियुष यांना 201 रुपयाचा पारितोषिक लागू झालेला आहे सचिन पाटील यांच्याकडून. सामना संपल्यानंतर त्यांनी हा पारितोषिक घेऊन जायचं आहे. विनायक पाटील अजून एक गुड न्यूज आहे. जर एका षटकामध्ये कंटिन्यू 3 चौकार जर जनता रहिवासी यांच्या कोणत्याही खेळाडूने मारल्यास महेश ठाकूर यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. धन्यवाद महेश ठाकूर. बक्षिसांशी खैरात आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकजण प्रत्येक खेळाडूवर बक्षीस लागतंय. एवढी मात्र या स्पर्धेची क्रेज वाढत गेली आहे. वाईट प्लस 1 अशी आणखीन एक धाव मिळेल. धावसंख्या होईल 12. आणखीन काहीतरी वेगळं करण्याच्या पद्धतीत प्रयत्नात त्या ठिकाणी आणखीन अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावा येतील. विनायक पाटील थोडंसं दिशेवरचं नियंत्रण त्या ठिकाणी त्यांचं सुटलेलं पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मात्र पुरेपूर मिळतो आहे जनता रहिवासी या संघाला. आणखीन एक डिक्लेअरची धाव. धावसंख्या 15. एकच चेंडू झाला या षटकामध्ये. पियुष कलमकर चांगला फटका त्या ठिकाणी समोरच्या दिशेने. मिनटं थांबा, इकडून काढून दे 2 मिनटं. तुम्ही पण राहा तिकडं कोपऱ्यात राहा. ओके. स्ट्राईकला पियुष. पियुषच बोल. पियुष यांच्या बॅटमधनं एक धाव आली आहे. दुसरं षटक त्या ठिकाणी चालू आहे आणि दुसऱ्या षटकात 3 चेंडू झाले आहेत. धावसंख्या झाली आहे 17. आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी समोरच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. सर्वच गोष्टी या ठिकाणी चांगल्या पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण चांगलं, फटका चांगला, चेंडू चांगला आणि आयोजन सुद्धा चांगलं आहे. आणखीन एक मोठे फटके न मारता कल्पकता सुद्धा दाखवत आहेत. कल्पकताने कॅल्क्युलेशन याचा मेळ बसवला आणि त्याच मेरिटवर क्रिकेट खेळत आहेत दोन्ही खेळाडू. एका बाजूला आयुष आणि दुसऱ्या बाजूला पियुष. विनायक चांगला चेंडू त्या ठिकाणी तितका सुंदर खेळून करण्याचा प्रयत्न करतायत आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाले. विराज 11 आपला जर कोण प्रतिनिधी आले असतील तर बाईकशी संपर्क आलेत ना. ओके. प्रतिनिधी, फक्त प्रतिनिधी बोललो. आपली टीम इंडिया आरामात प्रतिनिधी आले का विचार. ओके 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 धन्यवाद.
बोलू नये. आपले कर्णधार इथे उभे आहेत. कर्णधार पंचांबरोबर बोलतील. सर्वांनी तिकडून बाजूला व्हायचं, जरा पाठीवायचं. पंचांच्या बाजूला कोणी उभं राहू नये. चला बॅनरच्या इथून पण बाजूला व्हा सर्वांनी बॅनरच्या इथून बाजूला व्हायचं. पंचांबरोबर कोणी वाद घालू नये. पंचांचा निर्णय याची नोंद घ्यायची आहे. आणि बाहेरून कोणत्याही प्रेक्षकांनी आवाज करू नये किंवा ओरडू नये. पंचांचा निर्णय ते ठरवतील. माहिती आहे रे पोरांनी पण बघितलं. 2 मिनिटं डिसिजन आपण करू. काय करता ते बघूया. 2 मिनिटं. माहिती नाही परमिशन द्यायला पाहिजे. मी हा बोलल्यानंतर प्रत्येक कॉल करतो. मी थमच नाही दिला. हॅलो. पंचांचा निर्णय राजेश वापेलकर आपण बोलून घ्यायचं. बाकी कोणत्याही खेळाडूंनी जायचं नाही. बाकी कोणत्याही खेळाडूंनी बोलू नये. बाकी सर्व खेळाडूंना विनंती आहे प्लीज 2 मिनिटं. कृपया दोन्ही संघाचे फक्त कर्णधार बोलतील आणि बाकीचे खेळाडू जाणार नाही आतमध्ये. आणि जो पंच निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी. आणि कृपया आमच्या मंडळाला थोडंसं सहकार्य करा. कमिटीचे पदाधिकारी जो डिसिजन देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. अजूनही 3 सामने बाकी आहेत आणि वेळेचा आणि साऊंड सिस्टीमवर सुद्धा निर्बंध आहेत. याचं तंतोतंत पालन करायचं आहे. त्यामुळे कृपया दोन्ही संघ त्या ठिकाणी प्लीज सगळ्यांना विनंती करतो. आपण सगळ्या प्रेक्षकांनी अंपायरच्या बाजूला उभं राहू नये. कृपया पंचांच्या बाजूला उभं राहू नये. 2 मिनिटं कारण आवाज इकडून होतोय त्याच्यामुळे 2 मिनिटं.
20 धावा झाल्या आहेत. सामना 20 धावा झाल्या आहेत. बाद झाले त्या ठिकाणी आणि 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर हॅलो 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 10च्या सरासरीने 20 धावा झाल्या आहेत. सत्यम पाल, बॅट्समन कोण आहेत वरती? आयुष आणि पियुष नॉन स्ट्राईकला सदा. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी, चांगला फटका, 1 धाव. चांगलं त्या ठिकाणी चांगली बॅटिंग पियुष आणि आयुष यांची होती. 10च्या सरासरीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. तिसरं षटक चालू, पहिल्याच चेंडूवरती 1 धाव. आणखीन एक चांगली त्या ठिकाणी चोरटी धाव. धावांसाठी धाव चालू आहे मैदानामध्ये. स्ट्राईकला सदा. 22. पुन्हा एकदा सत्यम. चांगलं त्या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळला होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये फील्ड करू शकले नव्हते चेंडूला. सदा यांच्या बॅटमधनं एक सदाबहार फटका येतोय. सत्यम मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी मिळवला होता. एक रन. चार चेंडू आणि 24 धावा. स्कोर झाला आहे तो 24. 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधील. पुन्हा एकदा सत्यम. आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालं आहे. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. धावसंख्या 25 झाली आहे. एक धाव. 3 ओव्हर ना, 3 ओव्हर 26. 3 षटकं समाप्त झाली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर जनता रहिवासी संघ या संघाची धावसंख्या झाली ती 26. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील आणि अमर संदेशच्या गोलंदाजांना 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न तर दोघांना करावे लागेल. एकाला जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल तर दुसऱ्यांना जास्त कमी धावा देण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटच्या षटकासाठी मागच्या 2 सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि आता याही सामन्यामध्ये गोलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित केलं जात आहे. अनिश. स्ट्राईकला सदा. 1 धाव त्या ठिकाणी. सदा यांच्या बॅटमधनं एक चांगला फटका त्या ठिकाणी आला आहे. 27 धावसंख्या. स्ट्राईकला पियुष. आणि समोरच्या दिशेने खेळले मात्र मैदानाच्या बाहेर चेंडू आणि त्या ठिकाणी बाद होत आहेत पियुष. चांगली फलंदाजी करून त्या ठिकाणी बाद झाले. धावसंख्या 27 वरती स्थिरावली आहे.
12 धावा काढल्या त्या ठिकाणी आणि आपल्या संघासाठी उपयुक्त आणि भरीव अशी कामगिरी करून माघारी परतले आहेत. जास्त मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र बाद झाले त्या ठिकाणी आणि चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी अनिश यांची. दोन चेंडू झाले आहेत. राज यांचा चांगला फटका समोरच्या दिशेने केला होता. एक एक धाव महत्त्वाची आहे आणि एका एका धावेला किती महत्त्व आहे याचं ही बिनचुकता मात्र दोघांच्याही लक्षात आली आणि त्या धावा घेताना आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सदा तर दुसऱ्या बाजूला राज. एकच धावत आहे त्या ठिकाणी आणि पंचांचा निर्णय आल्याशिवाय खेळाडूंनी बाहेर जाऊ नये. फलंदाज ओके. राज बाद झाले आहेत. चांगला त्या ठिकाणी चेंडू गॅदर केला होता. क्षेत्ररक्षण थ्रो सुद्धा चांगलं होतं. चार बॉल झाले. धाव संख्या झाली 29. मंदार अनिश एक धाव त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण सागर ठाकूर यांचं त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू बाकी आहे. मंदार यांना मात्र शेवटच्या चेंडूवरती एक चांगला फटका खेळावा लागेल. धावसंख्या 30. दोन काढले 32 झाले. 36 पाहिजे. प्रथम त्या ठिकाणी फलंदाजी करताना 32 धावा केल्यात आणि 33 धावांचं आव्हान दिलं जिंकायला अमर संदेश संघाला. बत्तीस धावा झाल्या आहेत. 32 32 धावा झालेल्या आहेत. 33 करायच्या आहेत. चेंडू द्यायचा नवीन चेंडू द्यायचा. नवीन वाला चेंडू द्यायचं. पंच धन्यवाद. चला अमर संदेश आपली सलामीची जोडे मैदानात पाठवा आणि पंचांनी ताबा घेतलेला आहे. जनता रहिवासी संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. अजूनही 2 सामने मला खेळवायचे आहेत. जनता रहिवासी या संघासाठी जर आपण एका षटकामध्ये हॅट्रिक घेतली, जर 3 गडी एकाच षटकात आपण हॅट्रिक घेऊन बाद केलं तर आपल्यासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक महेश ठाकूर यांच्याकडून. 1,500 रुपये पारितोषिक महेश ठाकूर यांच्याकडून.
मॅचला या ठिकाणी दुसऱ्या पर्वाला सुरुवात होते आहे. प्रथम फलंदाजी करताना 32 धावा केल्या आहेत आणि अमर संदेश या संघाला 33 धावांचं आव्हान दिलं आहे. तर गोलंदाज राज जे पहिलं षटक फेकतील यांच्यासाठी स्वप्नील काते यांच्याकडनं जर हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे, याची नोंद घ्या. खूप सुंदर असा सामना आपल्याला आता पाहायला मिळतोय. छान. हा देखील सामना अतिशय अतिटतीचा असा सामना होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे सर्व प्रेक्षकांनी. राज मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात अभिषेक पाल, विनायक पाटील गोलंदाजीसाठी. राज यांच्यासाठी एक खुशखबर आहे. पहिल्या षटकामध्ये जर हॅट्रिक घेतली तर स्वप्नील काते यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. अतितडीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या या खेळाडूंना एक खुशखबर आहे. सुनील मामा यांच्याकडनं कोणताही फलंदाज अमर संदेश या संघाचा चौकार मारेल त्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक चौकाराला स्टार्ट टू एंड पर्यंत. स्ट्राईकला अभिषेक, स्ट्राईकला स्वप्नील. नवनीत सेवा मंडळ विरुद्ध विराज हा पहिला सेमीफायनलचा सामना यानंतर होणार आहे. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी क्रीडांगणात उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. विराज व नवनीत. चला मॅचला सुरुवात. पहिला चेंडू आणि विनायक पाटील पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. सुनील मामा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे, जीपे केले जातील आपल्याला. स्वप्नील विनायक पाटील यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. चांगली आणि धडाक्यात दमदार सुरुवात त्या ठिकाणी. महेश, स्वप्नील काते, आपण स्वतः बाजूला होऊन जरा बाकीच्या प्रेक्षकांना थोडा. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धन्यवाद. चांगलं राहिलं आहे. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला. क्षेत्ररक्षण मात्र चमकदार त्या ठिकाणी केलंय. राज आणखीन एक चांगला चेंडू. प्रत्येक चेंडू गणित सामन्याचं गणित बदलत आहे. कधीतरी फलंदाज त्या ठिकाणी भारी होत आहे तर कधी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हवे होत आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. आम्हाला प्रत्येकाला वेळ लावणारा आणि हृदयाची धडधड शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सुंदर फटका त्या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर मिळते. टाळ्यांचा वर्षा, प्रेक्षकांचा आवाज होतोय मैदानाच्या बाहेरून. इतका रोमहर्षक सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं गणित बदलत आहे आणि प्रत्येकाचा मात्र एक उत्साह वाढवला जातोय. अमर संदेशच्या खेळाडूंना विनंती सोडायचं आहे. जे हॉलिजन आपण बांधलेलं आहे त्या खांब्याचा हात काढायचा आपण कृपया. धन्यवाद. कोणत्याही खेळाडूंनी पंचांशी वाद घालू नये. आपले कर्णधार
त्या ठिकाणी पंचांबरोबर बोलू शकतात, याची आपण दखल घ्यावी. खेळाडूंनी बाहेरच राहायचं, फक्त कर्णधार त्या ठिकाणी असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. जे काही डिसिजन, जे काही निर्णय ते फक्त कर्णधार आणि पंच यांच्यात होतील. विराज, आपला संघ आलेला आहे. ओके, धन्यवाद. आणि आपल्याला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा खूप खूप. तसेच नवनीत, ओके, धन्यवाद. बलाढ्य असे संघ नवनीत आणि विराज, आपल्या वळी गावातील हे दोन संघ, सेमीफायनलची लढत या दोन संघांमध्ये होणार आहे. सर निर्णय काय आताचा? डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चार चेंडू आणि 4 धावा झाल्या आहेत. नवनीत व विराज, मी दोन्ही संघांना विनंती करेन की आपण हा सामना पाहायचा आहे, कारण यात सामन्यातील नंतर संघ आपल्याला पुढे लागणार आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन धावा, 5 चेंडू आणि 6 धावा झाल्या आहेत. चैतन्य साईचे प्रवर्तक स्वप्नील काते कुठे असेल तर त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. समोर नाणेफेक करण्यासाठी आपल्याला निमंत्रित केलं जाते. चांगली गोलंदाजीच्या ठिकाणी राज यांची पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं. एक चौकार येऊन सुद्धा बाकीचे काही चेंडू आहेत ते चांगले आणि अचूक टप्प्यावरती हाताळले. तितकंच सुंदर साथ सुद्धा लाभली होती ती क्षेत्ररक्षकांची. विराज कर्णधार व नवनीत कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी मी आपल्याला आमंत्रित करत आहे. आपल्या संस्थेचे प्रवर्तक स्वप्नील कातेजी साहेब यांच्याकडून हा नाणेफेक होत आहे, याची आपण नोंद घ्यायचे. कृपया करून वरती येतं मंचावरती. विराज कर्णधार. आयुष 18 चेंडू आणि 27. विराज. भावेश, विराज या संघाचे कर्णधार, लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पियुष येत आहेत. चार धावा. पुन्हा एकदा सुनील मामा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धाव संख्या झाली आहे 10. मागच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सुद्धा 4 धावा, याही चेंडूवर 4 धावा. जे समोर जे खेळाडू उभे आहेत त्यांनी कृपया थोडंसं बाजूला व्हा. चांगला चेंडू त्या ठिकाणी आयुष यांचा. 11 धावा झाल्या आहेत. धावा.
दुसरे षटक या ठिकाणी चालू आहे. 3 चेंडू झाले आहेत, 5 धावा दिल्या आहेत. समोरच्या दिशेने खेळून काढला आहे. चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. गोलंदाजी सुद्धा तितक्याच ताकदीवर आहे, क्षेत्ररक्षणसुद्धा तितकंच आहे. फलंदाज प्रयत्न करतायत खेळण्यासाठी, चांगल्या धावा आहेत त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करतायत. एका बाजूला अभिषेक पाल तर दुसऱ्या बाजूला विनायक पाटील. चांगला चेंडू त्या ठिकाणी आणि चांगली कॉलिंग होती दोघांच्या दरम्यान. 1 धाव तर मिळते. 12 धावा. विराज कर्णधार वरती यायचं आहे मंचावरती. 13 ओके. धावा. नवनीत कर्णधार. स्वप्नील खातेसाहेब आपल्याला विनंती आहे, आपण हा नाणेफेक करून घ्यायचं आहे. सेमीफायनलचा सामना, या सामन्यासाठी नाणेफेक होत आहे. विराज त्यांच्या हातात 14 धावा झाल्या आहेत. 14. 12 चेंडू 19ची गरज आहे. ठिकाणी उभं राहायचं, फोटो क्लिक करायचंय. धन्यवाद स्वप्नील खाते साहेब. दोन्ही संघांना खूप खूप 14. शुभेच्छा. चैतन्य साई परिवाराकडून आणि आपले विकासक माननीय श्री आकाशजी गुप्ता साहेब यांच्याकडून सुद्धा. आपला निर्णय आपण विराज कळवायचा थोड्या वेळाने. ओके. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे विराजांनी. मॅचला सुरुवात होते. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. मंदार. धावसंख्या झाली ती 14. 12 चेंडू आणि 19. चार धावा. क्षेत्ररक्षण थोडंसं त्या ठिकाणी फंबल झालं आणि त्याचा फायदा मिळाला. पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक सुनील मामा यांच्याकडनं. टोटल 3 चौकार झाले आहेत आणि सुनील मामा यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक आले दोघांच्या दरम्यान. स्टेजच्या समोरून जरा प्रवर्तकांनी सुद्धा थोडी जागा द्यायची. स्टेजच्या समोर उभं राहू नये. कृपया 1 मिनिट समोर जे महेश स्वप्नील थोडंसं खाते साहेब. बाजूला, सर्वजण बाजूला हो थोडा. थोडं बाजूला व्हायचं स्टेजच्या समोरून. धन्यवाद. धावसंख्या झाली ती 19. 18 झालेत. 18 धावा झाल्यात. चुकीची दुरुस्ती. 11 चेंडू आणि 15ची गरज. चांगली फटके नवले मामा यांनी लावलेले पारितोषिक 500 रुपयाचे. सुनील मामा यांनी प्रत्येक बॉडीला जे 500 रुपये लावले आहेत. फटकेबाजी चालू आहे. असंच प्रोत्साहन आपण वाढवत राहा खेळाडूंचे. सर्वांचे मात्र लक्ष या सामन्याकडे लागले आहेत. कृपया जास्त वेळ घेऊ नका, विलंब करू नका. वेळेचं बंधन आहे आणि नियमांचं काटेकोर पालन करून आपल्याला हे स्पर्धा संपन्न करायची आहे. आणखीन 1 धाव. 19 धावा झाल्या आहेत. तर त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी सामना चालू आहे. प्रत्येक खेळाडूचं आणि रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना चालू आहे. लक्ष थोडंसं मोठं आहे, मात्र प्रयत्न तर करतायत अभिषेक आणि विनायक. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. कधीतरी फलंदाज भारी पडतायत गोलंदाजांवर, कधीतरी क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षक करतायत, कधीतरी गोलंदाज चांगला चेंडू टाकतोय. या मंचावरती हा हेल्मेट भेटला आहे. ज्या कोणाचा हेल्मेट असेल त्यांनी कृपया करून हा घेऊन जावे. आणि 14. अन्यथा ओके. एक शॉट. धन्यवाद.
आणखीन एक धाव त्या ठिकाणी. धावसंख्या होते 20. 8 चेंडू आणि 13ची गरज. एकवीस धावा. 7-12. 7 चेंडू आणि 12 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. एकही विकेट अजूनही गमावलं नाही. दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी खेळत आहेत. विनायक पाटील यांच्या बॅटमधनं एक चौकार आला आहे. सर्वेश पाल यांनी 2 चौकार मारले आहेत. प्रयत्न चालू आहेत. जिंकण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. प्रेक्षकांची सुद्धा आता गर्दी व्हायला लागली आहे. जसजसे सामन्याची अंतिम टप्प्यात सामने येत आहेत त्यात तसेच प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. विनायक 7 चेंडू आणि 12. दोन धावा. दोन धावांसाठी टोलावलेला हा चेंडू डिक्लेअरमध्ये अशा 2 धावा गेलेल्या आहेत. सुंदर फटकेबाजी होत आहे अमर संदेश या संघाकडून. सुंदर त्या ठिकाणी फलंदाजी करतायत दोन्ही खेळाडू. एका बाजूला सर्वेश पाल, दुसऱ्या बाजूला पाहायचं तर विनायक पाटील. संघर्ष मैदानामध्ये चांगलं आहे. अभिषेक पाल. 23 धावा झाल्या आहेत. 6 चेंडू आणि 10चं समीकरण. सुंदर त्या ठिकाणी फटकेबाजी. लक्ष तर मोठं आहे मात्र प्रयत्न करतायत. आणि विनायक पाटील एक हाती किल्ला लढवत आहेत. तितकी साथ सुद्धा चांगली लाभली आहे अभिषेक पाल यांची. आणि शेवटच्या षटकासाठी येत आहेत. 6 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या आहेत अमर संदेशला. तर जनता रहिवासी संघ या संघाला मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावा वाचवायच्या आहेत. पाहूया कोण जिंकतोय. एका बाजूला अमर संदेश, दुसऱ्या बाजूला जनता रहिवासी संघ. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. प्रॉपर बॅटवर येऊ शकला नव्हता आणि 1 धाव मिळते. धावसंख्या 24-9 पाहिजेत ना. 5 चेंडू आणि 9ची गरज. मला वाटते या आधीच्या सामन्याचा हा ॲक्शन रिप्ले आहे. सेम कंडिशन या आधीच्या सामन्यात होती आणि चौकार पडल्यानंतर अमर संदेश सामना जिंकलेला. खूप सुंदर संघर्ष त्या ठिकाणी करता येतात आणि संघर्ष केल्याशिवाय कोणालाही गत्यंतर नाही आहे. प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत अमर संदेश. 2 धावा. विनायक पाटील सुंदर फलंदाजी करतायत. प्रत्येक चेंडूवरती मात्र जिंकवण्याच्या उद्देशाने फटकेबाजी चालू आहे. अमर संदेश संघ या संघासाठी प्रयत्न करतायत. सुंदर प्रयत्न आर्यन याचा चेंडू अडवण्याचा, परंतु 4 चेंडू आणि 7. विनायक चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 3 चेंडू आणि 6ची गरज. मागच्या मॅचमध्ये सुद्धा हेच समीकरण होतं, तेव्हा मात्र शुभम राऊत यांनी चौकार मारला होता. यावेळेला प्रयत्न करावे लागतील. 3 चेंडू आणि 6ची गरज. धीरज कृपया समोर जे प्रेक्षक आहेत कृपया बाजूला व्हा. अंतिम टप्प्यात आपल्या स्पर्धा आलेली आहे. आपल्या प्रवर्तकानेच मध्ये उभं राहू नये, जेणेकरून आपण थोडं सहकार्य करा. राहतील. शेवटच्या क्षणामध्ये हे सामने आले आहेत. 3 चेंडू आणि 6. मैत्रीपूर्ण अशी ही लढत होत आहे. दोन आपल्या जनता कॉलनीतलेच आहेत. सुंदर खेळाडू आहेत, सुंदर खेळत आहे. प्रेक्षकही तेवढे सुंदर आहेत.
आणि पुष्कळ मोठ्या संख्येने तीन प्रेक्षक या चेंडू ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि 6ची गरज. प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. मैदानाच्या आतमध्ये विनायक पाटील लढतायत, अभिषेक पाल तर सदानंद. आणि या ठिकाणी सामन्यामध्ये एक ट्विस्ट येतोय. 3 चेंडू 6ची गरज असताना त्या ठिकाणी बाद होत आहेत. अभिषेक पाल बाद झाले. मात्र अभिषेक पाल यांच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण चांगली फलंदाजी करून त्या ठिकाणी बाद झाले आहेत. 2 चेंडू आणि 6ची गरज. सत्यम पाल मागच्या मॅचचा हिरो त्या ठिकाणी येतोय. मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. मागच्या मॅचमध्ये सामनावीराचा किताब ज्याने पटकावला होता सत्यम पाल. गॅसवर मॅच आहे. 2 चेंडू आणि 6ची गरज. काय बोलतोय तो? 2024चा सत्कार चषक पहिल्या पर्वाचे मानकरी आणि अंतिम विजयी संघ हा असा अमर संदेश संपूर्ण जोराने लढत देत आहे. हा सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. 1 चौकार आणि 2 धावांची टोलेबाजी. 2 चेंडू आणि 6 स्ट्राईकला सत्यम. दोन चेंडू 6 धावा. सदानंद एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. अमर संदेशा संघाला दैवी चमत्कार जर झाला तर हा संघ अमर संदेश हा सामना जिंकू शकतो. 1 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाजांना पूर्ण विश्वास आहे. शांतपणे हा चेंडू टाकायचा आहे. आपले प्रवर्तकच मध्ये उभे राहत आहेत. कृपया बाजूला व्हा. कृपया बाजूला उभे राहा. 1 चेंडू आणि 5. 1 चेंडू 5 धावा. अतिशय रोमांचक असा हा सामना. दुसऱ्या रनचा आउट झालाय. बरोबर, सत्यम पालच आहे. 1 चेंडू आणि 5ची गरज. कंपल्सरी चेस आहेत. चौकार मारून एका धावेने सामना हरू शकतात. मात्र थोडासा चमत्कारच मॅचमध्ये काहीतरी रंगत आणू शकतो. 1 चेंडू आणि 5. पंचांनी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. मोठा सामना आहे. सर काय निर्णय आहे तो सल्लामसलत करून द्यायचा आहे. फलंदाज आपण बाजूला उभा राहायचं आहे. फलंदाज आपण बाजूला उभा राहायचं आहे. पंचांना योग्य तो निर्णय घेऊन दे. सर्वांनी शांत राहायचं आहे. सर्व खेळाडू. पुष्कळ सुंदर असा हा खेळ चालू आहे. पुष्कळ सुंदर खेळ चालू आहे. डेड बॉल देण्यात आलेला आहे. पंचांबरोबर कोणी वाद घालू नये. जनता रहिवासी सेवा संघ आज सर्व खेळाडूंना विनंती आहे. पंचांबरोबर कोणी वाद घालू नये. जनता रहिवासी आपण थोडं सहकार्य राजेश करा. वाफेलकर आपल्या संघातून खेळत आहेत. त्यांना सर्व नियम अटी माहीत आहेत. एवढे सिनियर खेळाडू आपल्या संघात खेळत असताना सुद्धा आपण बाकीच्या खेळाडूंनी कोणी पंचांशी वाद घालू नये. सामन्याला विलंब करू नये. यापुढेही आपल्याला सामने खेळवायचे आहेत याची आपण नोंद घ्यावी. 1 चेंडू 5 धावा. मी पहिला सामना सुरू होण्यापूर्वी सांगितलेलं की हा धाकधूक वाढवणारा सामना होणार आहे.
कृपया समोर जे प्रवक्ते उभे आहेत कृपया बाजूला व्हा. एक चेंडू आणि 5ची गरज आहे.